कमवा आणि शिका योजनेमुळे मुलींना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। या योजनेच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रासाठी उपयुक्त असं कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत असल्याने मुलींमध्ये तांत्रिक कौशल्य विकसित होण्यास मदत होईल, असं प्रतिपादन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं। ते राधानगरी इथं जेनेसिस इन्स्टिट्यूटमध्ये कमवा आणि शिका योजना कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते। राधानगरी इथल्या जेनेसिस इन्स्टिट्यूटमध्ये प्रायोगिक तत्वावर कमवा आणि शिका योजनेचा शुभारंभ राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी स्पर्धा परीक्षेत यशस्वी ठरलेल्या गुणवंतांना शाहूंचा पुतळा भेट देत गौरव करण्यात आला। या प्रसंगी नामदार पाटील यांनी कमवा आणि शिका ही योजना खऱ्या अर्थानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं राज्य शासनाचं पाऊल असल्याचं सांगितलं। जेनेसिस कॉलेजमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू केलेली ही योजना अल्पावधीतच नावारूपाला आल्याचं त्यांनी सांगितलं। या संस्थेला जिल्ह्याची समन्वय संस्था म्हणून दर्जा देत असल्याची घोषणा नामदार पाटील यांनी यावेळी केली। संस्थापक अभिजित तायशेटे आणि प्राचार्य डॉक्टर शोभराज माळवी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला। यावेळी नाथाजी पाटील, वसंतराव पाटील, तहसीलदार अनिता देशमुख, अवंतिका तायशेटे, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, अल्केश कांदळकर, नरेशजी चंदवाणी, रवीश पाटील, विजय महाडिक, राहुल चिकोडे, इंद्रजित पाटील, सुहास निंबाळकर, दादासू सांगावकर, सुभाष पाटील, तुकाराम केसरकर, आरती तायशेटे, सरपंच शिवाजी चौगले, सरपंच सीमा शेटके, भरत कासार, दीपक कदम यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी, कॉलेज स्टाफ, शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत उपस्थित होते।